नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण बघतोय की IVF जेव्हा सुरू होतं तेव्हा नेमकं कुठल्या पद्धतीने सुरू होतं आणि त्याच्या आधी आपण काय करू शकतो सक्सेस रेट वाढण्यासाठी याच्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे. जेव्हा IVF सुरू होतं सगळ्यात पहिली तुमचे हॉर्मोनचे तपास केले जातात, काही हिमोग्लोबिन, इतर इन्फेक्शनचे तपास केले जातात आणि 1-2 महिन्या अगोदरपासून काही विटॅमिन्स आणि इतर गोळ्या देऊन तुमची तब्येत जी आहे ती व्यवस्थित केली जाते. त्यानंतर आपण पाळीच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीपासून इंजेक्शन सुरू करतो. साधारण 12 ते 15 दिवस पेशंटला रोज सेम वेळेला हॉस्पिटलमध्ये येऊन इंजेक्शन घेणं गरजेचं असतं आणि एकाड एक दिवस सोनोग्राफी करून जी अंडी आपण वाढवतो इंजेक्शननी त्याचा गुण येतोय का नाही हे तपासलं जातं. हे झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या अंडकोशातली अंडी परिपक्व झाली की आपण ओव्हम पिकअपची शस्त्रक्रिया करतो, ज्या वेळेला तिच्या पतीच्या सीमेनची गरज असते. आपण स्त्रीचं अंड, तिच्या पतीचं वीर्य घेतल्यानंतर इक्सी मशीन नावाचे अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान आहे, IVFच्या पुढचं तंत्रज्ञान आहे ज्याचा सक्सेस रेट खूप चांगला येतो. ह्यामध्ये आपण मशीननी बाळ बनवतो. हे जे बाळ आपण बनवतो ते गर्भ आपण 6 दिवस आईच्या गर्भकोशासारख्या मशिनरीमध्ये इन्क्युबेटरमध्ये वाढवतो आणि त्याच्या पुढच्या पाळीला एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं जातं. ही थोडक्यात IVF सुरू करण्या अगोदरची आणि ऍक्च्युअल IVF सायकलची प्रोसेस. धन्यवाद.